आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। गुलाबराव पाटील सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेण्यासाठी पोहोचल्याची माहिती समोर येते। गुलाबराव पाटील हे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। खरं तर गुलाबराव पाटील हे शिंदेच्या शिवसेनेचे मागच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत, मोठे नेते आहेत आणि ते आता देवेंद्र फडणवीस जे भाजपचे राज्यातले मुख्य नेते आहेत त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याची माहिती समोर येते। त्याच्यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होत असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। एक बातमी आलेली होती, त्याच्यामध्ये जी बिर्लांची एक लग्न होतं, बिर्लांच्या इथे रिसेप्शन होतं, त्याच्यासाठी दिल्लीमध्ये त्याच्यासाठी शिंदे गेले नव्हते तर शिंदेंनी आपल्या मुलाला पाठवलेलं होतं, म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठवलं होतं। त्यामुळे कुठेतरी शिंदे हे मुख्यमंत्री पदावर अडून बसल्याची चर्चा होती आणि अशातच आता गुलाबराव पाटील जे शिंदे सेनेचे एक महत्त्वाचे नेते आहेत ते सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत फडणवीसांच्या भेटीसाठी आणि त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। त्यामुळे आता गुलाबराव पाटील हे देवेंद्र फडणवीस यांची भेट नेमकी कशासाठी घेण्यासाठी आले असा सवाल उपस्थित होतोय। तर गुलाबराव पाटील यांच्याकडून काही प्रतिक्रिया येते का ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता मुख्यमंत्री पदावरून काही चर्चा तर होणार नाही ना असाही सवाल आहे। तर मुख्यमंत्री पद जर शिंदे सेनेला मिळणार नसेल, शिंदेंना मिळणार नसेल तर मग काय, त्याच्या बदल्यात काही इतर खाती दिली जाणार का शिंदे सेनेला असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि या सगळ्या चर्चांच्या मध्ये आता गुलाबराव पाटील हे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत, फडणवीसांची भेट ते घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते ते बघावं लागेल। आणि काल जेव्हा आपण बघितलेला होता शहीदांना श्रद्धांजली अर्पित करताना जरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकाच ठिकाणी होते तरी सुद्धा त्यांनी एकमेकांकडे बघणं टाळल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे कुठेतरी नाराजी असल्याची चर्चा रंगलेली होती आणि दुसरीकडे मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे, कारण 23 तारखेला बहुमत मिळालं तरी सुद्धा अजूनही मुख्यमंत्री नेमका कोण असेल महायुतीचा त्याविषयीची अधिकृत घोषणा झालेली नाहीये। त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री असावा यासाठी भाजप आग्रही असतानाच शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिंदे सेना सुद्धा आग्रही असल्याची माहिती समोर येत असतानाच आता शिवसेनेचे मोठे नेते गुलाबराव पाटील हे सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहे। त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे राज्याचं लक्ष आहे। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। उमेश, काय सांगाल? आपल्याकडे वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत, माहिती समोर येते। एकीकडे शिंदे कुठेतरी अजूनही ठाम असल्याचं कळत आहे मुख्यमंत्री पदासाठी, तर दुसरीकडे काही ऑफर भाजपकडून दिल्याची माहिती समोर येत असतानाच या सगळ्या चर्चांच्या मध्ये आता गुलाबराव पाटील फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहे। त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत, नेमकी कशासाठी आहे ही भेट? अफारा, नक्कीच आता एक 5 मिनिटापूर्वीच गुलाबराव पाटील जे शिंदेच्या शिवसेनेचे मोठे नेते आहेत, एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आहेत। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केला त्यावेळेस त्यांच्या सोबत येणारे सगळ्यात पहिले जर कोण मंत्री असतील तर ते गुलाबराव पाटील होते। आणि गुलाबराव पाटील हे अत्यंत विश्वसनीय आहेत एकनाथ शिंदे यांचे, आणि ते आता मंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचलेले आहेत। सागर बंगल्यावर त्यांची ते भेट घेतात। नेमकं आता भेट घेण्याआधी त्यांच्याशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली त्यावेळेस त्यांनी कुठलंही भाष्य करणं टाळलं, फक्त भेट घेण्यासाठी आलो असं म्हणत असलं तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर केवळ भेट घेण्यासाठी गुलाबराव पाटील आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येतील असं वाटत नाही। नक्कीच मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात कोणती ना कोणती चर्चा किंवा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मार्फत कुठला निरोप देवेंद्र फडणवीसकडे पाठवलाय का हे पाहावं लागणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्वाची घडामोड ही आता सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात होताना दिसते। गुलाबराव पाटील जे आहेत ते आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला पोहोचलेले आहेत। एकूणच जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा जी आहे ती मुख्यमंत्री पदासाठी होते। जवळजवळ देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित आहे, मात्र एकनाथ शिंदे यांना अजूनही वाटते की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं, जवळपास 2.5 वर्ष तरी ते मंत्रिपद आपल्याकडे असावं याबाबतच्या साठी हालचाली ज्या आहेत त्या आता तरी सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच उमेश, त्यामुळे आता एकनाथ शिंदेची इच्छा पूर्ण होणार का आणि या भेटीमध्ये नेमकं काय ठरतं ते बघावं लागेल। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।